डॉक्टर सुभाष राऊत सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाच्या या जयंतीच्या संयोजक म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आणि माझ्या या समाजासोबतच जैन कलार समाजाचेही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। दरवर्षी आम्ही सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाचे जे आद्यपुरुष आहे सहस्त्रभाऊ, सहस्त्र अर्जुन त्यांना म्हणतात, त्यांची जयंती कार्तिक शुद्ध सप्तमी या निमित्ताने आम्ही दरवर्षी साजरी करत राहतो। या जयंतीचा एक सप्ताह म्हणून आम्ही या पूर्ण 7 दिवसामध्ये मानतो। त्यात वेगवेगळ्या रांगोळी स्पर्धा, महिलांच्या स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही या संपूर्ण समाजाला एकत्रित करून एक मोठी रॅलीसुद्धा या ठिकाणी आयोजित करतो। या रॅलीला फार मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहतात। समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण राहावं, एकोपा राहावा, एक बाउंडिंग राहावं समाजामध्ये, सहकुटुंब सहपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये फार मोठ्या संख्येमध्ये समाज उपस्थित राहतो। हे रॅली कुठून? ही रॅली आम्ही पटवी मंदिर गल्लीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे गोळीबार चौकात, त्या गोळीबार चौकापासून आमची ही रॅली निघून गांजाखेत चौक, लाल इमली चौक, गंगापुत्रा चौक, गांधीबाग, तिन्नल चौक आणि भारत माता चौक आणि आमचा समाजाचं इथे एक छोटंसं भवन आहे, त्या ठिकाणी या कार्यक्रमाचा आम्ही समारोप साजरा करतो चहा नाश्त्याने। अखिल भारतीय सर्वरी कला समाजाचा अध्यक्ष आहे आणि जैन कला समाजाचा माजी उपाध्यक्ष आहे। आता डॉक्टर सुभाष राऊतांनी सांगितल्याप्रमाणे भगवान सहस्त्रभाऊ अर्जुन यांची जयंती आम्ही अनेक वर्षापासून साजरी करतो। अखिल भारतीय सर्वरी कला समाजाने आम्ही मोठ्या रॅल्या काढल्या। आता आमचे सहयोगी मित्र डॉक्टर सुभाष राऊत आणि हे पुढाकार घेतात आणि आमचे सर्व वर्गीय कला समाजाचे लोक, रमेश लांजेवाजी, जयस्वाल साहेब आहे, राय आहे, हे आपले साहेब आहे, सगळे लोक आहे। आणि आमचा असा विचार आहे, म्हणजे प्रण आहे आमचा, की पुढच्या वर्षी आम्ही डॉक्टर सुभाष राऊत यांना सांगितलं की भावसार समाज आहे, कलार समाज आहे, जे भगवान सहस्त्रभाऊ यांना मानणारे लोक आहे, एक मोठ्या प्रमाणात रॅली काढण्याचा आमचा विचार आहे। आणि आता आम्ही नुकतंच बोललोय त्यांना, सुभाष राऊत यांना, की हे जे मंदिर आहे या मंदिरात भगवान सहस्त्रभाऊ यांची मूर्ती बसवण्यात यावी आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं, पुढाकार घेतला की भगवान सहस्त्रभाऊची मूर्ती लावण्यात येईल। असंच रामदानमध्ये चंद्रपाल चौकस यांनी भगवान सहस्त्रभाऊची मूर्ती लावलेली आहे। आणि आमची महाराष्ट्र शासनाला आणि नागपूर महानगरपालिकेला विनंती आहे की नागपूर शहरात भगवान सहस्त्रभाऊ चौक म्हणून असं कुठेतरी एखाद्या चौकाला नाव देण्यात यावं व त्यासाठी आम्ही सर्व लोक आम्ही प्रयत्न करणार। नाही, मोठी मूर्ती आपले इथं या क्षेत्रामध्ये ज्या समाजाच्या माध्यमातून, क्षत्रिय समाजाच्या माध्यमातून जे काही महाराजाच्या माध्यमातून महाराजांच्या प्रचार प्रसार ह्या ठिकाणी होत आहे। आम्ही अनेक वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या समाजाच्या मोठ्या प्रमाणात हा समाज राहतो आणि एक एकोपा व्हावा, एकत्रीकरण व्हावं, सगळ्या समाजाच्या लोकांनी संघटित राहून काम करावं, ह्या महाराजांचा उद्देश होता। आणि ह्या ठिकाणी जातीभेद नाही, भाषा नाही, आम्ही सगळे मिळून सोबत काम करतो। आणि जेव्हा रॅलीच्या माध्यमातून, शोभायात्राच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाते तेव्हा आम्ही सोबत असतो आणि मोठ्या प्रमाणात सक्रिय सभागृहाचे स्वागत करतो आणि त्यांच्या महाराजांच्या जे काही आदेश आहे त्यांचा फॉलोअप करतो। मी रमेश जयस्वाल, संपादक साप्ताहिक सहस्त्रभाऊ संदेश नागपूर। मी मागील 40 वर्षापासून सतत सर्व समाजाला जोडून हा कार्यक्रम घेत आहोत। प्रत्येक वर्षी आम्ही मागं रॅली काढली होती, आता डॉक्टर साहेब पुढाकार घेत आहेत, त्यांच्यासोबत आम्ही हा कार्यक्रम करत राहतो। हा आमच्या नागपुरातल्या मोठ्या संख्येत, लाखोच या संख्येत आहे, त्यांचं देवस्थान आहे आणि यांची मुख्य स्थान आहे महेश्वर, इंदोरजवळ 90 किलोमीटरवरती त्यांचं स्थान आहे, तिथे मोठं स्थान आहे। मी अखिल भारतीय सर्ववर्गीय कला समाजाचा पदाधिकारी असून त्यांच्यासोबत हे काम करतो।